हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी. तर त्यासाठी मी काय काय बनवणार आहेत, बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, त्याचप्रकारे आहेत ना साबुदाण्याचं आहे ना थालीपीठ पण बनवणार आहेत आणि बटाट्याची जी भाजी आहेत ना ती सुकी बनवणार आहेत. त्याचप्रकारे आहेत ना मी काही बटाट्याचे आहेत ना वाळवण जे बनवलेले आहेत ना ते देखील आहेत ना तळणार आहेत. तर चला, तर आपली ही नैवेद्याची थाळी अशा प्रकारे आहेत. तर आपण ही लवकर झटपट कशी बनवू शकतो तर ते मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते. तर सुरुवातीला आहेत ना मी इथे साबुदाणा आहेत ना रात्रीच आहेत ना भिजवून ठेवलेला होता. जेव्हा आपण भिजवतो ना तर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यानंतर आहेत ना जितका साबुदाणा आहे ना तेवढ्या लेवलला पाणी टाकून रात्रभर भिजवून घेतला. तर इथे मी ना आधी साबुदाणा वडे बनवून घेणार आहेत. तर त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतला, 2 बटाटे घेतले, ते छान किसणीने बारीक करून घेतले. त्यानंतर आहेत ना 4 चमचे मोठे आहेत ना शेंगदाण्याचा कूट टाकला. चवीनुसार मीठ टाकायचे आणि हिरव्या मिरचीचे ना मी सगळ्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले आहेत. त्याचंच वाटण मी सगळ्या भाजींमध्ये वापरणार आहेत. तर तिथे हे सर्व आहेत ना मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, कारण साबुदाण्याचा वडा आहेत ना छान कुरकुरीत होण्यासाठी आहेत ना शेंगदाण्याचा कूट थोडा जास्त टाकायचा, त्याने आहेत ना टेस्ट पण छान येते. साबुदाणा व्यवस्थित भिजलेला असला ना तर कुरकुरीत देखील तो होतो. तर असं आहेत ना मी व्यवस्थित आहेत ना मळून घेतलं. त्यानंतर आहेत ना त्याचे छोटे छोटे ना गोल गोल बॉल्स आहेत ना बनवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता या प्रकारे आहेत ना बनवून घ्यायचे. तर त्या हाताने ना छान व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे, कारण जास्त जाड बनवलेत ना आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते. तर आहेत ना थोडे असे मिडियम साईजचे आणि छोटे छोटे बनवायचे, दिसायला पण छान दिसतात आणि तळायला पण व्यवस्थित तळले जातात. ते या प्रकारे आहेत ना माझे सर्व साबुदाणा वडे बनवून घेतले. त्यानंतर आता मी इथे ना तेल गरम करायला ठेवलेत. तर हे आधी मी जे वाळवण येत ना ते तळून घेणार, मग साबुदाणा वडे तळणार, कारण तेल मग परत हे होतं. तर इथे आहेत ना मी वेपर्स तळलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान फुलले, छोट्याचे डायरेक्टली डबल साईज झालेले. तर हे मी आहेत ना सर्व घरीच बनवलेले आहेत. त्यानंतर आहेत ना जे आपण हे वेपर्स आहेत ना फुल फ्लेमवर कधीच तळायचे नाही, कारण ते ब्राऊन पडतात आणि तांबूस रंगाचे दिसतात. त्यामुळे आहेत ना तेल आहेत ना मध्यम आचेवरच गरम करायचं आहे आणि व्यवस्थित कमीच फ्लेमवर आहेत ना वेपर्स तळून घ्यायचे. त्यानंतर इथे आहेत ना मी साबुदाणा बटाटा चकली पण तळून घेते. तुम्ही बघू शकता, तर छान असे फुललेले आहेत. तर इथे मी चकली देखील तळून घेतलेत. त्यानंतर हा साबुदाणा बटाट्याचाच पापड आहेत, छान असा तो देखील मी तळून घेतला. त्यानंतर आता आहेत ना मी जो बटाट्याचा किस केलेला आहे तर तो तळून घेते. तर बघू शकता किती छान झालेले आहेत. हे वाळवण सर्व मी घरीच बनवलेले आहेत. तर मी आधी हे तळण्याचे पदार्थ आहे ना सगळे तळून घेतलेले. आता मी जे साबुदाणा वडे बनवलेले होते ना तर ते मस्त गरम गरम तेलामध्ये सोडणार आहेत. तर इथे पण आहे ना गॅसची फ्लेम मी मिडियमच राहून दिलेली सुरुवातीला, कारण ते छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळले पाहिजे. कारण जेव्हा आपण साबुदाणा वडे तळतो ना तर एक काळजी घ्यायची, सुरुवातीला आहे ना तेल येत ना जादा गरम नाही होऊन द्यायचं. त्यामुळे येत ना साबुदाणा वडे येत ना खूप असे ब्राऊन होतात आणि येत ना आतमध्ये कच्चे राहतात. त्यामुळे येत ना तेल नेहमी मिडियम फ्लेमवरच तळायचे आणि तेल पण जादा गरम होऊ न द्यायचे. तर अशा प्रकारे माझे साबुदाणा वडे देखील येत ना मी तळून घेतले. त्यानंतर हिरव्या मिरच्या तुम्हाला आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता. आमच्या इथे आवडतं त्यामुळे मी तळलेले आहेत मस्त. त्या देखील आहेत ना आधी तळून घ्यायच्या, नंतर वरून मीठ टाकायचं, कारण जर आपण त्यामध्ये मीठ भरून केल्यानंतर मीठ येत ना तर कढईच्या तळायलाच जाऊन बसतं आणि ह्या एवढं तिखट पण राहत नाही. त्यामुळे येत ना तळल्यानंतर मीठ टाकलं तरी काही नाही प्रॉब्लेम. तर इथे देखील येत ना मी मस्त असं गोल्डन रंगापर्यंत छान तळून घेतल्या. त्यानंतर वरून मीठ टाकलं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते. तर इथे आपल्या मिरच्या पण रेडी झाल्या. त्यानंतर मी आता बटाट्याची भाजी साबुदाणाची खिचडी बनवणार आहे. तर हा साबुदाणा मी रात्रीच भिजवलेला आहे. त्यानंतर हिरव्या मिरचीचं आहेत ना वाटणे, काय नाही हिरव्या मिरच्या आहेत ना नुसत्या मिक्सरला ग्राउंड केलेले, ग्राइंड करून घेतल्या. त्यानंतर भिजलेला जो साबुदाणा 1 वाटी तो टाकला. व्यवस्थित असा परतून घ्यायचा छान व्यवस्थित. मिरची आहेत ना त्याला कोटेड झाली पाहिजे.
त्यानंतर जो शेंगदाण्याचा कूट आहेत ना तो जास्त टाकायचा, कारण ना आपली खिचडी ना मस्त मऊ होते आणि चवीला टेस्टला पण येत ना शेंगदाण्यामुळे खूप छान येते. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर लोखंडाच्या कढईचा यूज केला ना तर आपली जी खिचडी आहेत ना ती याला कढईला चिटकत नाही इथे. त्यामुळे मी ना लोखंडाची कढईच ना यूज करते, कारण त्याला तेल पण कमी लागतं आणि ना हे लवकर चिटकत पण नाही. तर चवीनुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि छान व्यवस्थित परतून घेतलं. तर तुम्ही बघू शकता इथे मी छान परतली. त्यानंतर बटाटे टाकलेले आहेत, कारण बटाटे आहेत ना बटाट्यानी पण येत ना चव छान लागते. तर इथे अशी आपली मोकळी खिचडी तयार झालेली आहेत. इथे आता आपली साबुदाण्याची खिचडी आहेत ना मस्त छान मोकळीशी तयार झालेली. त्यानंतर मी लगेच आहेत ना बटाट्याची भाजी आहेत ना करायला घेतलेली. तर आधी उकडलेले बटाटे मी हे करून ठेवले, तेच मिरचीचं वाटण आहेत आणि त्यामध्ये आहेत ना जे उकडलेले बटाटे आहेत ना मी ते टाकलेले आहेत. त्यामध्ये आहेत ना थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, 2 चमचे मी टाकणार आहेत आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला काही वेळ पण नाही लागत, इतक्यात येत ना 2 मिनिटात आरामशीर ही भाजी होऊन जाते आणि अगदी बनवायला पण ना झटपट येत. फक्त येत ना आधी तयारी करून ठेवायची. तर साबुदाणा आधी भिजत घालायचा आणि बटाटे उकडत सकाळीच लवकर हे करायचे. तर नंतर शेवट कोथिंबीर टाकली आणि छान असं व्यवस्थित परतून घेतली. 1-2 मिनिट परतून झाली का आपली भाजी लगेच तयार होते. तर इथे आपली बटाट्याची भाजी सुद्धा झालेली आहे, बघू शकता एवढी छान झाली. त्यानंतर आहेत ना मी लगेच जो याचं साबुदाण्याचं थालीपीठ आहेत ना तर त्याचं जे म्हणजे मिश्रण जे आहेत ना जे आपण साबुदाण्याच्या वड्याला बनवतो ना तेच आहेत, कारण सगळी प्रोसेस तशीच आहे, त्याच प्रकारे बनवायचे. कारण मी आधी साबुदाण्याचा वडे बनवले आहेत ना तुम्हाला मी दाखवलेले आहेत ना सेम तसंच आहेत. फक्त आहेत ना जे आपण तेलात फ्राय करण्याऐवजी आहेत ना तव्यावर आहेत ना आपण तो भाजणार आहेत. इथे तव्याला आहेत ना छान असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे तो खाली चिटकत नाही आणि व्यवस्थित त्याच्यावर टाकायचं. आणि जेव्हा आपण करतो ना तर पॉलिथिन पेपरवरच करायचे, म्हणजे येत ना असं खाली केलं तर येत ना ते लटकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे येत ना पॉलिथिन पेपरवर छान असा थापून घ्यायचा आणि नंतर तव्यावर टाकायचा, कढईने मस्त तेल सोडायचं आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता त्याला तेल पण कमी लागतं आणि हेल्दी पण आहेत, कारण साबुदाणा वडा पण अगदी तेलकट असतो. काहींना जर तेलकट खायला आवडत नाही तर त्यांच्यासाठी हे थालीपीठ आहेत ना एकदम परफेक्ट आहे. इथे माझं थालीपीठ पण झालं. तर इथे मी आता सर्व भाज्या ठेवते. इथं आधी बटाट्याची भाजी ठेवली, त्यानंतर साबुदाण्याची खिचडी, दही आणि जे तळलेले पदार्थ आहेत जसं की पापड आणि बटाट्याच्या साबुदाण्याची चकली, वेपर्स आणि बटाट्याचा किस तो देखील आहेत ना मी ठेवून घेतला आहेत. इथे आहेत ना माझा साबुदाणा वडा आहेत ना ठेवायचा चुकीनं राहून गेला, तर मी तो नंतर ठेवला, माझ्या लक्षात